सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। आपण आज गेल्या 10 तारखेपासून आपण काम बंद केलेलं आहे। आता काम बंद करण्याचे कारण सर्वांना माहीत आहे, परंतु काम बंद करूनही आपले काही भाऊ बहीण ग्रामपंचायतला काम करत आहेत, तसे मला फोन पण येत आहेत। त्यामुळे मी सर्वांना सांगते, आज तुम्ही काम केले तर नुकसान तुमचं स्वतःचं पण होणार आहे आणि बाकीच्या संगणक परिचालकांचं पण होणार आहे आणि आजपर्यंत हेच घडत आलेलं आहे आणि त्याचा फायदा कंपनीला होत गेलेला आहे। तेव्हा प्रत्येकाने एकीचे बळ दाखवून आपला निर्णय कसा लागेल याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मला सांगा, 2011 साली महाऑनलाईन कंपनी आली, त्यामध्ये आपण संगणक परिचालक म्हणून कामावर हजर झालो। मग कंपनीचा करार संपल्यानंतर आपण 1 वर्ष घरी का बसलो, त्यानंतर आपण व्हेली कसे झालो याचे सर्वांनी भान ठेवणे गरजेचे आहे। आता मला सांगा, जर आपण व्हेली आहोत तर आपल्याला हजेरी कंपल्सरी का आहे? इनवॉइस करणे खरंच गरजेचे आहे का? तर किमान वेतन देणे पण गरजेचे आहे। जर एक संगणक परिचालकाला 2 ग्रामपंचायत आहेत, मग त्यांनी हजेरी कशी लावायची? आणि आत्तापर्यंत संगणक परिचालक एकत्र येण्याची वेळ आली की कुठेतरी कंपनी नवीन मुद्दा आणून ठेवते आणि आपण त्यातच गुरफटून गेलो। खरा मुद्दा कधीच समोर येऊ दिला नाही, कारण पगार वाढ मागत आहोत, काम बंद करा म्हणत आहोत। मी तर म्हणते, हे हजेरी लावणे, एक ग्रामपंचायतला 1 ग्रामसेवक आहे, त्याला हजेरी बंधनकारक नाही, मग संगणक परिचालक हा पाकिस्तानमधून आलेला आहे का? त्याला 2 ग्रामपंचायत, त्याला इनवॉइस, त्याला हजेरी आणि एवढे करूनही काल ग्रामपंचायतला निवडून आलेला सदस्य तो सुद्धा आपला बाप होतो। सरपंच म्हणतो, हा संगणक परिचालक मला नको। असे किती दिवस सहन करायचे? आज अक्षरशः काही संगणक परिचालक आत्महत्या करण्याकडे वळत आहेत। हे जर थांबवायचे असेल तर आपण जे काम बंद केलेले आहे त्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे। येथे आपण संगणक परिचालक आहोत हेच लक्षात ठेवून पुढील नियोजन करा, अशी माझी सर्वांना विनंती राहील। आणि आपली मागणी, पगारवाढ, सुधारित आकृती बंद याच्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे। या महिन्यात तर TDSच्या नावाखाली कित्येक जणांचे मानधन कपात केले आहे। ज्यांना 70-80 हजार रुपये पगार आहे, त्यांचे मानधन का कट होत नाही? याला जबाबदार कोण आहे? तुम्ही सर्वजण अभ्यास करून विचार करा। आणि संगणक परिचालक जर व्हेली आहे तर त्याला ग्रामपंचायतला जाणे बंधनकारक आहे का? आणि जर बंधनकारक आहे तर एका गावात 4 CSCID दिले गेले, त्यांच्याकडून हप्ते BMDM कसे वसूल करत आहेत हे पण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे। 4 ते 5 वर्षात BMDM लाखो रुपयाची इस्टेट कशी कमवतात, कोणाचं रक्त पितात, कोणाला त्रास देतात, हे पण सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे। एकच आहे, संगणक परिचालक कुठेतरी एकत्र आला पाहिजे, स्वतःचा निर्णय स्वतः लावून घेतला पाहिजे। आशा कर्मचारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका सर्वांचे मानधन कसे वाढले? तर त्यांची एकजूट होती। आपली एकजूट का होत नाही? कारण आपल्यामध्ये कंपनी आहे आणि कंपनीला एकच फंडा वापरला आहे, फोडा आणि राज्य करा। आणि याच कारणामुळे आपण एकत्र येत नाहीत। परंतु आता असं होणार नाही। आता होणारं आंदोलन, उपोषण, निर्णय हा सर्वांसमोर लागला पाहिजे, सर्वांना माहिती मिळाली पाहिजे। कारण आत्तापर्यंत 4 भिंतीच्या आत निर्णय झाले, त्यामुळे संगणक परिचालक उपाशी राहिला आणि जास्त काही बोलत नाही।
आता ही वेळ फार महत्त्वाची आहे, कारण हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कधीही सरकार कोसळू शकते. हे सरकारचं शेवटचं अधिवेशन असू शकते आणि नवीन सरकार कसे येईल हे आपल्याला माहीत नाही. तेव्हा सर्वांनी एकजूट व्हा, संघर्ष करा आणि आपल्याला न्याय मिळवून घ्या. जास्त काही बोलत नाही, थांबते. धन्यवाद. आपलीच बहीण सुनीताताई आमटे. जय हिंद, जय महाराष्ट्र.